म्हणजे एक बघा ना, एक कंप्लेंट आपल्या स्त्रियांची नेहमीच असते की आपण म्हणतो की आई बाबा सपोर्टिव्ह आहे, घरातले सपोर्टिव्ह आहेत, नवरा सपोर्टिव्ह आहे, तरी नवऱ्याकडे प्रत्येक स्त्री एकदा तरी हा शब्द म्हणतात, जाऊ दे तुला माझी किंमतच नाहीये. प्रत्येकाने म्हटलं, मला सांगा कोणी म्हटलं नाहीये, रोज एकदा तरी दिवसातून एकदा तरी वाक्य निघतंच, जाऊ दे तुला माझी किंमतच नाहीये. आणि याच एका वाक्यावर एक अख्खी कविता रचली आहे, बघा तुम्हाला पटते का. तोंडातून फेस घ्यायचा काय तो बाकी असतो, अंगाला फुटतो म्हणून. तरी म्हणे घरातच तर असतेस तू, काय मोठं काम नाही करत. जाऊ दे तुला काय सांगते मी सगळं, तुला नाहीच माझी किंमत. मुलं बाळ म्हातारे कुठारे सगळ्यांचं मीच करायचं. मुलं बाळ म्हातारे कुठारे सगळ्यांचं मीच करायचं. तक्रार नाही, पण प्रत्येक वेळी मलाच का गृहीत धरायचं. तक्रार नाही करत, पण प्रत्येक वेळी मलाच का गृहीत धरायचं. माझी सगळी कर्तव्य मी चोख पार पाडते. माझी सगळी कर्तव्य मी चोख पार पाडते, पण तुझ्या जबाबदाऱ्यांचं काय या प्रश्नापुढे मीच करते. काही बोलायची सोय नाही, तोंडातून शब्दही निघतात तपक तपकर. जाऊ दे तुला का मी सांगते सगळं, तुला नाहीच माझी किंमत. पण ही जरी एक बाजू, त्याला दुसरी बाजू देखील. माहिती आहे रे राजा माझ्या तूही असतोस कामात. माहिती आहे रे राजा माझ्या तूही असतोस कामात. कामाचा ताण, घरच्यांची चिंता दिसते तुझ्या संतापात. तू झटतोस घरासाठी, करतोस तूही वणवण. तुझ्याच परिश्रमाचं फळ म्हणून भासत नाही कोणतीच चणचण. पण थोडा वेळ आपण आपल्यासाठी राखून ठेवू. आपणही जाऊया ना, फक्त आपल्याच गोष्टीत रमत. तुलाच तर सांगणार ना मी सगळं, तुलाच तर कळणार ना माझी किंमत. हे आय थिंक सगळ्यांना पटलं असावं. पण त्याला म्हणायला पाहिजे, त्याला सांगितलं का? हो अगदी. म्हणजे जेव्हा ह्या कविता पोस्ट करते ना, मला सगळ्यात जास्त आवडतं जेव्हा पुरुष त्याच्यावर रिप्लाय करतात. म्हणजे ह्या कविता जरी बायकांसाठी असल्या तरी जेव्हा पुरुषांचे कमेंट्स त्याच्यावर येतात ना, की हा माझी बायको पण हेच म्हणते, पण ती म्हणते तेव्हा गोड वाटत नाही हो, तुम्ही बोलल्यावर छान वाटतं. तर तेव्हा त्यांना सांगावं लागतं, पब्लिक प्लॅटफॉर्मवर कमेंट करताय त्याच्यावर दुसरी बायको करा.